जय श्रीराम. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचन या पुस्तकातील आज 27 मेचं प्रवचन. निराभिमानी परोपकार ही भगवंताची सेवाच. प्रत्येक मनुष्याला परोपकाराची बुद्धी असणे अत्यंत जरुरी आहे. पण तो कोणाला शक्य आहे आणि कोणी करावा याचा विचार करायला पाहिजे. ज्या शेतात भरपूर पाणी पुरून उरत असेल तर त्या शेतातले पाणी बाहेर टाकता येते आणि ते हितावही होते. पण इतर शेतांच्या बाबतीत हे होत नाही. अशा शेताला पुरेसं पाणी कसे मिळेल याचा विचार आधी करणे जरुरी आहे. हीच दृष्टी परोपकार करणाऱ्या व्यक्तीने ठेवावी. ज्या महात्म्यांनी स्वतःचा उद्धार करून घेऊन जगाच्या कल्याणाकरिता जन्म घेतला त्यांनाच परोपकाराचा अधिकार. मग प्रश्न असा येतो की इतरांनी परोपकाराची बुद्धी ठेवू नये आणि तसा प्रयत्नही करू नये काय? तर तसे नाही. परोपकाराची बुद्धी आणि प्रयत्न असणे जरुरी आहे. परंतु परोपकार म्हणजे काय आणि त्याचा दुष्परिणाम न होऊ देता तो कसा करता येईल हे पाहणे आवश्यक आहे. भगवंताची सेवा या भावनेने दुसऱ्याकरता केलेली मेहनत याला परोपकार म्हणता येईल. आणि त्यापासून नुकसान होण्याची भीती नाही. परंतु हे वाटते तितके सोपे नाही. कारण मनुष्याची सहज प्रवृत्ती अशी की थोडेसे काही आपल्या हातून झाले की ते मी केले, मी असा चांगला आहे अशा तऱ्हेचा विचार येऊन तो अभिमानाला बळी पडतो. सबब ज्या वेळी दुसऱ्याकरता काही करण्याची संधी मिळेल त्यावेळी तिचा फायदा घेऊन मनाला अशी शिकवण द्यावी की देवा तुझ्या सेवेचा लाभ मला दिलास, ही माझ्यावर कृपाच झाली. अशी कृपा ठेवून आणखीन सेवा करून घे. ही विचारसरणी जागृत राहिली नाही तर आपला कसा घात होईल याचा पत्ताच लागणार नाही. म्हणून अत्यंत जपून वागणे जरुरी आहे. परोपकार याचा सरळ अर्थ पर उपकार म्हणजे दुसऱ्यावर केलेला उपकार. यावरून असे लक्षात येईल की परोपकाराला दोन व्यक्तींची गरज असते. एक उपकार करणारा आणि दुसरा उपकार करून घेणारा. जगातल्या सर्वसाधारण व्यक्ती पहिल्या तर आपल्या स्वतःवरून असे दिसते की मी निराळा आणि प्रत्येक व्यक्ती वस्तू मात्रागणिक जग निराळे. मनाच्या या ठेवणीमुळेच जर आपल्या हातून दुसऱ्याचे कधी काळी एखादे काम होण्याचा योग आला तर मी दुसऱ्याचे काम केले